प्रवास फक्त रस्ते पार करण्यासाठी नसतात, तर स्वतःला शोधण्यासाठी असतात. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून मी निघालो होतो एका वेगळ्या प्रवासाला. असा एक प्रवास जिथे डेस्टिनेशन फक्त शेत नव्हतं, तर माझ्या 3 महिन्यांच्या मेहनतीची पूर्तता होणार होती. एका बाजूला कॉर्पोरेट लाईफ, IT प्रोजेक्टचे डेडलाईन्स आणि दुसऱ्या बाजूला ऑर्गॅनिक शेतीचं प्रेम. आणि या 2 जगांना जोडणारी माझी KTM 390 ॲडव्हेंचर. माझ्या घरच्यांना सी ऑफ करून मी निघालो होतो पुण्याच्या दिशेने. हा माझ्यासाठी प्रचंड इमोशनल क्षण होता, पण माझं स्वप्न आणि माझे विजन माझं वाट पाहत होते. हे अंतर कापत असताना डोक्यात अनेक विचार सुरू होते. शहरातल्या AC केबिनमधून निघून मातीत हात घालण्याचं हे वेळ कदाचित अनेक जणांना कळणारच नाही, पण एक किसान आणि एक टेक रायडर जेव्हा एकत्र येतात तेव्हा पॅशन काय असते हे आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळेल. वाऱ्याचा वेग आणि इंजिनचा आवाज जणू मला सांगत होतं की शेत आपलं सोनं तयार करत आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यावर हळूहळू शहर मागे राहायला लागलं. कॉन्क्रीटचं जंगल आता संपत होतं आणि सुरू होत होती निसर्गाची खरी दुनिया. घाटातील प्रत्येक वळण एक वेगळी शांतता देत होती. हे फक्त रायडिंग नव्हतं, या 2 आयुष्यांमधला ब्रिज होता. जसजसा पुण्याचा रस्ता जवळ येत होता तसतशी मनाची धाकधूक वाढत होती. रोजच्या कॉर्पोरेट जीवनात अनेक प्रोजेक्ट यशस्वी होतात, पण निसर्गासोबत काम करणं हे एक वेगळाच प्रोजेक्ट आहे. इथे निसर्गच तुमचा खरा बॉस असतो. आज फायनल रिझल्ट होता. गाडीचा वेग कमी झाला आणि मातीचा तो ओळखीचा सुगंध यायला लागला. आणि शेवटी मी पोचलो त्या ठिकाणी जिथे गेल्या 3 महिन्यापासून माझी मेहनत सुरू होती. अमृतधारा फार्म्स, ग्रोन बाय नेचर, नॉट बाय केमिकल्स. जानेवारीमध्ये फक्त हिरवळ होती. फेब्रुवारीमध्ये गव्हाने आकार घ्यायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन आशा घेऊन येत होता. आणि मार्चमध्ये संपूर्ण शेत सोन्यासारखं चमकत होतं. 3 महिन्यांची मेहनत आता माझ्या डोळ्यांसमोर उभी होती. हे फक्त गहू नव्हते, हे माझ्या मेहनतीची कमाई होती. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट मी नक्की ठरवली होती, शॉर्टकट नाही घ्यायचा. मला अशी शेती करायची होती जिथे मातीचा कस टिकून राहील आणि धान्यातून शरीराला खरी ताकद मिळेल. जेव्हा तुम्ही निसर्गावर विश्वास ठेवून त्याला वेळ देतात तेव्हा तो तुम्हाला भरभरून देतो. आजचा हा दिवस त्याच विश्वासाचा एक पुरावा आहे. पण आता वेळ होती सोनं घरी न्यायची आणि त्यासाठी आमची एक खास तयारी होती. आणि मग गावात आली ती एक जायंट मशीन. ही मशीन काही तासात महिन्यांची मेहनत हार्वेस्ट करणार होती. इतक्या मोठ्या हार्वेस्टरला जवळून पाहणं स्वतःमध्ये एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. तुम्ही कधी इतक्या जवळून ही मशीन काम करताना पाहिली आहे का? शेकडो मजुरांचं काम ही मशीन काही तासात पूर्ण करते. हे पाहणं थक्क करून टाकतं. माझ्यासारखा एक टेक एन्थुझियास्टिकसाठी हा एक परफेक्ट मुवमेंट होता. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जशी अचूकता लागते तशीच अचूकता ही मशीन शेतात दाखवते. आणि माझ्या हृदयाची धडधड आता आणखी वाढत होती. एका बाजूला आधुनिक टेक्नॉलॉजी आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग. दोघांनी मिळून तयार केलेला अतिशय सुंदर असा क्षण होता हा माझ्यासाठी. गोल्डन व्हेट, मशीनचा आवाज आणि मनात असलेला अभिमान. मशीनच्या हॉपरमध्ये जेव्हा पहिला लॉट जमा होऊ लागला तेव्हा तो नुसता गहू नव्हता, ती माझी नॅचरली ग्रोन इन्व्हेस्टमेंट होती. जेव्हा पहिल्यांदा गहू बाहेर पडायला लागला तेव्हा जाणवलं मेहनत कधीच वाया जात नाही. ही फक्त शेती नाही तर माझी फिलॉसॉफी आहे. माझं एक विजन आहे, माझं स्वप्न आहे. नो युरिया, नो हार्मफुल केमिकल्स, फक्त निसर्गावर विश्वास.
मुंबईपासून सुरू झालेला हा प्रवास आज सोन्यासारखा गव्हापर्यंत पोहोचला. कॉर्पोरेट लाईफ आणि फार्मिंग ही दोन्ही जगं वेगळी आहेत, पण खरी शांतता मला फक्त शेतात मिळते. ही फक्त एक सुरुवात आहे. हे अमृतधाराचं सोनं आता योग्य पद्धतीने पॅक होऊन पुढच्या टप्प्यासाठी कसं जाईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किसान टेक रायडर सोबत पुढच्या प्रवासात लवकरच भेटू. मनापासून धन्यवाद.